का पाहुणे निघायचं पण काय बस सेवाच बंद आहे इकडून इकडं नाही इथं तर जायचंय मी शिवायला दाखवण्यात आणते मग तुला फोन करते मग या चला येऊ का चला आणि शिवायला ना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले हात दाखव शिवाय काय लागलं होतं माहिती नाही त्यात एवढा पस झालाय हा थांब नीट कर ना नीट दाखव ना बघ ना जास्तच झालंय म्हणून आता ते हा मी त्याला विचारते तो म्हणतोय दुखत नाही काही नाही खूप डेंजर झालंय हा ना तेच ना कमी होतं तेच वाढत चाललंय म्हणून म्हणलं डॉक्टरकडे नेऊन ते फोडून आणावून मीच जावं कारण परत ते आरडाओरडा करल नाही तर अश्विनीसोबत पाठवायचं ठरलं होतं मी आजू आता त्याला घेऊन जाते चला येऊ का चलो पाहुणे जरा बेजार झाले तर आज त्यांचे काम झाले की जायचं नाहीचं करायला लागले पण काय एसटी महामंडळानेच त्यांना अडवलं होय वय ना बाई उद्या बापरे आम्हाला उठवू नका गपचूप बॅगा घ्या निघून जा इतक्या पाठ आम्ही म्हणलो म्हणून लगेच ऐकतोय चला म्हणजे कशा आहात मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील चला शिवायला हॉस्पिटल मधून आणते त्यानंतर ना थोडं भाजीपाला हे आणायचं मग त्यावेळेस आत्याला घेऊन जाते चला आहे ना ते तिथे नेऊन ठेव ना बा जागेवर सकाळीच मी संजयचे बोलणे खाल्ले त्यांना कात्री पाहिजे होती भेटना जागेवर आरू आलाय तर आमचं सगळं सामान जिकडचे तिकडं वाटायला लागलंय नाही तर इकडची सुई इकडे सुद्धा होत नाही आमच्याकडं होय चला झोपलेत सगळे आतमध्ये झोपलेत का कुठेत पोरं होय इथं अश्विनी एकटीच आहे तर खेळतात का झोपलेत काय माहित ते दुसरा कुठे आहे का तो पण आहे का झोपा सानू मग दोन्हीकडनं दोघांना घेऊन बसली आहे इतके परेशान करतात नुसतं आरडा ओरडा नाहीतर खेळायचं हो आणि शुभूचं ना हात ना ते पूर्ण त्यातलं पस काढलं डॉक्टरांनी आणि बँडेज करून दिलं आजच्या दिवस ठेवा म्हटले उद्यापासनं म्हणजे काढून टाका आणि क्रीम दिली क्रीम लावा आणि अँटीबायोटिक दिलंय काय झालं इथे ते हाडावर आहे ना असं इथे तर डॉक्टर बोलले की थोडीशी काळजी अजून घ्या तुम्ही लवकर पाहायला पाहिजे होतं पण त्यानं दाखवलंच नाही आणि दाखवलं नीट सांगितलं नाही स्कूलमध्ये म्हणे नर्स मॅडमकडे गेलो होतो की नाही आणि तुम्हाला सांगू का एवढं कट झाले मम्मीची केस हो आणि असे काटून आता पटकन झोपी जावा आणि मी परवा थोडेसे असे हेअर समोरचे कट करावे म्हणलं परवा नाही कालच का ग परवा कुठे चाललो होतो तेव्हा आपण हा इथे तर इकडचे झाले ठीक आहे कानाच्या मागे जातात पण इकडचे आहेत ना ते कानाच्या मागेच जायनात काय झालं काय मस्त असं कट करायला गेले म्हटलं अश्विनीकडनं करू पण ती कुठतरी बाजूला गेले मग हाताने करायला गेले तर हे असं म्हणजे आता खाली डोळ्यावरच यायला लागलं सगळे मला घरात इतके हसले म्हणजे काय करायला केलंय तू इट्स ओके चला वाढतात माझे केस मला आवडतात हे समोरचे जराशे असे समोर आलेले त्याच्यामुळे मी पहिलं कट करायचे एवढंच विसरून गेले तर मग आठवण झाली म्हणून परवा कट करायला गेले तर तसा उद्योग झाला बोला फॅन चालू करू फॅन चालूच आहे आरू कधी काय करल ना काय सांगता येत नाही चला मी भाज्या घेऊन आले शिवायला हॉस्पिटलमधनं आणले थोडंसं सामान आणायचं होतं ते पण सगळं चलो थोडंसं मोठं मीठ आणलंय मटकीची डाळ सुक्या भाज्यांना छान लागते हे तिखट आणलंय थोडंसं तिखट संपलंय बनवायचंय तोपर्यंतसाठी एवढं मटण मसाला हे आणलंय दिव्यासाठी तेल पहिल्यांदाच असं वेगळं तेल आणलंय तर हे तेल आत्या म्हणली तिळाचं दिव्यासाठी वेगळं तेल भेटतं ते घे मग हे त्यानंतर येता भाज्या गाजर आणले हलवा करायचा आहे गवारीची शेंग कांद्याची पात बटाटी आणि अद्रक त्यात भेंडी आता सगळं व्यवस्थित करून ठेवते आम्ही बघतोय काकण मूवी तर हॉटस्टारवर काकण मूवी आलेला आहे आणि ना काल परवा मी बाई पण भारी पाहत होते त्यावेळेस मला विचारलं तो मूवी तर तो पण हॉटस्टारवरच आलेला आहे तर नक्की चेक करा दोन्ही पण मूवी मस्त आहे किती बदलली आहेस किती इम्प्रूव्ह केले स्वतःला
तुम्ही करायला लावलं, शिकवलं. काय पाहिजे? मोठ्यानं हात काढ. काय घेऊन जायचंय? कोणती? कोण करणार व्यायाम? आणि कधी करणार? येतो का? मग कशाला नेतो? नको शिकू. काय गरज नाही शिकायची. एवढा गोड बोलतोय, एवढं मस्त बोलतोय आणि मला परत एकदा सर्दी झाली. कालचीच आहे, अजून काही बरं झालं नाही. आणि आम्ही मस्त काकण मूवी लावून बसलोय. तर भारी पिक्चर आहे. गोपी कुठे गेला? चुकला वाटत. मस्त मूवी यार. वसीम, गोपी. पिक्चर कसा आहे वहिनी? मस्त आहे. वहिनी आमच्या कधीच पिक्चर बघत नाहीत. मग आज कस काय? मग हा दे दादूला. हा दादूला दे, तू दादूचा घे. काय मूवी? हो तूच केलंय. बर बर. आत्याबाई लोळतायत. आम्ही सगळे बसून लोळून मस्त मूवी एन्जॉय करतोय. पूर्ण अंधार केलाय. सापडलं ना घर. किसूचा मित्र खास तुला भेटायला आलोय. मरायला टेकलाय. गावाबाहेरच्या टेकडीवर एकटाच राहतो. लोक त्याला वेडा समजतात. गेली कित्येक दिवस आजारी आहे, पण टाळूच सोडत नाही. काय चाललंय? माझ्या डॅडीची गाडी. टीव्हीला व्हिडिओ बघतोय आणि किती खुश होतोय स्वतःला टीव्हीत बघून. कोण आहे बाळ तिथं? कोण आहे? हा कोण आहे ते? कोण आहे बाळ? पुरं शिव घेतला ना बाळ, घेतला ना तुझं पण शूट. चला बघा. तिला तिथं बंद केलंय पोरांनी. हे पिलू म्हणतोय बाहेरच यायचं नाही. अरे तिला आतमध्ये कोंडून टाकलंय. मी अश्विनी स्वयंपाक करतोय. सामून तिकडे कपड्यांच्या घड्या करतोय. आणि अशी आमची संध्याकाळची कामं चालली आहेत. सर्दी तर भयानक झाली आहे. तर चला वहिनीबाई, काय केलं तुम्हाला खायला? भाजी करून ठेवली. हो ती गेली होती आरवला शेवायला शिरा खाऊ घालायला वरती. आरवला शिरा केला होता तर तोपर्यंत ती भाजी झाली. म्हणजे काय केली तुम्हाला दाखवत्या. राहिले ना अर्धा स्वयंपाक राहिला. आज ह्या दोघींना उपवास आहे, आत्तीला आणि अश्विनीला. त्याच्यामुळे केली आहे कांद्याची सुकी पात अश्विनीला तेल. त्यानंतर वांग हलवा करायला ठेवला. हलवा शिवायला इतका आवडतोय की विचारूच नका. त्याच्यामुळे सारखा हलवा होतो आमच्याकडं. ह्या सीझनमध्ये फार हलवा खाल्ला शिवाय ना. गेल्या वर्षीपर्यंत इतकाच हात नव्हता, ह्या वर्षी त्याला फार आवडला. तर तेच हलवा बनवायला ठेवलाय. अजून भाताचं कुकर लावायचंय. आणि आज यांना मस्त उपवासाला हे सगळं जेवण बनवलंय नाही का. काकण पिक्चर कसा होता? फार सुंदर मूवी होता. आम्ही एवढाच बघितलं, म्हणजे पूर्ण बघितलं बसून नॉनस्टॉप. पोरं मध्ये मध्ये करत होते मस्ती, पण मजा आली. खूप छान पिक्चर आहे. बघितला नसेल तर बघा. खूप इमोशनल आहे, हार्ट टचिंग आहे. आणि सगळे रडल्याशिवाय राहणार नाहीत मूवी बघताना. हो ना? तू नाही ना रडली पण? हा का? चला भेटतो थोड्या वेळानं. टायटल काय देणार आहे? बाय. थांब. बाय. गुड नाईट. इतक्या लवकर झोपायला रे पोरग. जाऊ दे. टाटा जावा. आम्हाला नाही काही गरज. जावा झोपा. आणि कुणाची रूम आहे ही? इकडे बघ. कुणाची रूम आहे? रूम कुणाची आहे? सनमोचं काय चाललंय? कपडा भराभरी निघायची तयारी काय?
काय सांगते मला 7 वाजता जायचं म्हणून मग आताच बरोबर. होय वहिनी सांगून न ठेवलं वहिनी करमतच नाही. आता बाईच काय चाललंय सकाळी चाललं जप करा बघा चला आपल्याला जायचं करायचं इथं जायचं जा निघा मग लगेच निघा. टाटा बाय बाय टाटा बाय बाय. काय गाडी नाही जायची हा नाही. तुझं नाव काय आहे पप्पाचं आणि आकाश आणि तुमचं आडनाव असंच. आणि तुझ्या मम्मीचं नाव काय आहे आणि तुझ्या मम्मीचं नाव काय आहे रे सांग त्याला मम्मीचं नाव विचार ग. तुझ्या मम्माचं नाव काय अश्विनी नाव कोण अश्विनी. चाललात तुम्ही चाललात तर कसं बारत साडूला आत्या बारती तर काय तिथं झोप बोप. अयो आत्या आजी कसं मारते रे सानूला मारते रे आत्या आजी. ए आत तू म्हण सानू मावला आत तू म्हण. बसनी जाना जा आता चल टाटा. बसनी चालला अरू का काढायचं रे चांगलं करायचं ते झालं ते काय झालं तिथं जसं होतं तसं नाही राहिलं. होय का बरं आम्ही गोव्यामध्ये काढलं होतं पण खूप सुंदर वाटतं रे डिझाईन. सगळं काढायला त्याला प्लास्टिक सर्जरी लागते आता. होय येत लेझर बापरे असं काय स्टिकर आहे हे परमनंट आहे ना ते. चाललं माझ्याकडे का संसार मला अरे बाप संसार का लग्न का केलंस त्याला संसार म्हणतात का जीवन म्हणायचं ना. संसार म्हणजे बायका पोरं झाल्यावर हा लाईफ सेट करू दे मन संसारात डायरेक्ट केला फिलक काय ए तुला खळी दोन्ही गालावर पडायचं ना ती लहानपणी याचा. हा तिकडं कमी पडते आता. चालल्या तुम्हाला काय वाटायला मी इतकी आजारी तरी निघाला बघा माझ्या डोळ्याला पाणी ते. मी आजारी आहे का नाही बच्चा तू सांग मी आजारी आहे का. टाटा जाऊ दे आता जा मग तू. कस काय इतकी भयानक आजारी पडले डोकं चेपून घेऊन असे खुणा केल्यात आणि नुसतं पाणी आणि सर्दी तरी पण चाललेत. हे पाहुणे बघितलं तरी त्यांना माझी काळजी नाही कदर नाही. खरंय काय काम नाही पडत तुम्ही करताय ना सगळं केलं. स्वयंपाक तुम्हीच करता की पोळ्या तो केल्या भाज्या आत्तीने केली सानूने बाकीचं आवरलं तरी चालला जाऊ जा. आता पहिलं काय झालं जाऊ द्या जावा टाटा. तू काहीच बघितली नाही जिंदगी मी जिंदगी दाखवतो. काय असते जिंदगी मटन खायचं चिकन खायचं सीख कबाब खायचा ते मटन नाही ना खात. पोळी खायची चिकन पोळी त्यानंतर सीख कबाब खायचा त्याच्यानंतर बर सगळं खायचंच आहे. चालल्या पहाडी कबाब टाटा. तुझी इच्छा कीर्तिवंत हो यशवंत हो तुला जे जे आयुष्यात पाहिजे ते सगळं मिळू दे. नीट राय मम्मीला जप मम्मीची काळजी घे. उलटा बोलू नका. चल चल आत्तीच्या भाषेत
खुश राहा. तुम्हाला भेट संक्रांतीची उरले म्हणून देते. कशात तरी बांधून. संक्रांतीचा कप फादरला नाही का म्हणलं तर असू दे. असू दे ना. काय करणार? राहू दे ना. तिलाच नाही का? व्यवस्थित जा. चला बाय बाय. का रडते? काय होतंय नेमकं? सांग की तुझ्या तोंडाने काय होतंय? हा मग रडू काय होतंय? बर जायचंच असतं. बाळा आला होता तो जाणारच ना. आपण नाही काही येत. आपण नाही का इकडे येत. ए नको रडू. शो ए सोन्या सोन्या नाही रडायचं नाही. चल इकडे माझ्याकडे ये ग बाळ. यो माझं. नमस्कार मंडळी. तर ना आता तब्येत बरी आहे. अश्विनी ते गेले. त्या भयानक आजारी होते. 3-4 दिवस काहीच व्हिडिओ शूट केले नाही किंवा काहीच केलं नाही. फक्त गरजेपुरतं काम आणि आराम एवढंच केलं. कारण खूप जास्त सर्दी झाली होती. तुम्ही माझी हालत बघितली असेल. खूप भयानक आहे. आणि आता ना हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवले. तर उद्या परवा आता औरंगाबादला जाणार आहे. तिथे एक डॉक्टर संजना शोधले. तिथे जाऊन बघूया काय होतं काय नाही ॲलर्जीचं. कारण मला एक ॲलर्जीचा त्रास नाही, 2 ॲलर्जी आहेत. एक तर शीतपित्ताची आणि दुसरी ही सर्दीची. तर थोडी जरी गार हवा लागली ना की मला सर्दी झाली समजायचं. आणि मला लगेच जाणवतं नाकातून कानातून गार हवा थोडी जायला लागली ना मी लगेच ते कवर करते. नाहीतर झाली सर्दी. फॅनसुद्धा सहन होईना. वर्षात एकदा तरी मला हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवावंच लागते. तर चला आता बरी आहे. आणि त्यांना पण राहा म्हटलं पण त्यांनाही जास्त करमत नव्हतं. कारण त्यांना 5-6 दिवस झाले होते येऊन. आणि प्रत्येकाला असतेच ना आपल्या घराची ओढ, आपल्या कामांची ओढ. आत्याला होतं की तिचं टॅबलेट संपत आल्यात. सानूचं कॉलेज होतं जे की तिला सुट्ट्या होत्या. ती इकडे आली होती तेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम चालू होते सगळे. तर त्यांना सुट्ट्या दिल्या होत्या. आणि आता त्यांची एक्झाम पण आहे म्हणून त्याच्या आधीच्या सुट्ट्या होत्या. तर तिचं कॉलेज पण सुरू होणार होतं. मग तिला त्याची घाई होती आणि अश्विनीला करमत नव्हतं. आणि मग एखादी जरी राहिली असती तरी मग परत जायचा प्रॉब्लेम. कारण सगळे सोबत असल्यावर मग ठीक आहे जावं वाटायला त्यांना. तर मग सगळ्यांना निरोप दिला. जाताना आम्ही सगळे इतके रडलो. बापरे मला तर फार रडायला आलं. कारण आत्या ना खूप वर्षानंतर आली होती. बार्शीत माझे आजोबा ॲडमिट होते माझ्याकडे. त्यावेळेस ती राहिलेली. त्याच्यावर ही आणि तेव्हाही कारण होतं म्हणून राहिलेली. त्याच्यावर आत्ता ती पहिल्यांदाच राहायला आली होती. खूप छान दिवस गेले. खूप मजा मस्ती केली. तुम्हालाही ते सगळे व्हिडिओ खूप आवडले. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी भरपूर छान छान कमेंट्स केल्या. आणि आमची दंगा मस्ती आमचं एन्जॉय सगळं तुम्ही त्या व्हिडिओजमधनं बघितलंच आहे. तर जाताना साहजिकच आहे सगळ्यांना डोळ्यात पाणी आलं. सुरुवात माझ्यापासून झाली. परत आत्या रडली आणि मग सगळं वातावरणच खराब झालं. त्यानंतर शिवाय प्रचंड रडला. आरव गेल्यानंतर त्याला ना सहनच होईना करमेना गेलं. कारण आता आम्ही शिरूरला गेलो ते इकडं आले. त्याच्यामुळे असं सोबत राहण्यात आलं 10-15 दिवस जवळपास. त्यानं तो इतका त्यांचा जिव्हाळा क्रिएट झाला होता की शिवाय भयानक रडला. भयानक आणि खूप वेळ रडला. त्यालाही समजवण्यात दिवस गेला. मी आजारी होते त्याच्यानंतर मी झोपूनच घेतलं. तर चला हा व्हिडिओचा इथे एंड करते. आणि मस्त झाली सगळ्यांची ट्रिप. आणि तुमच्या सगळ्यांचे काय काय प्रश्न होते. अश्विनी प्रेग्नंट आहे का, निकिता प्रेग्नंट आहे का, तर असं काही नाही आहे. ज्यावेळेस काही असेल गुड न्यूज त्यावेळेस मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेलच. असं सध्या तरी काही नाही आहे. तर चला भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत.